माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कुणीही संविधानाला विसरून चालणार नाही। अजितदादांना श्रद्धांजली वाहते। अजितदादांच्या भाषणात सुद्धा सांगितले भले भले जरी आली तरी संविधान बदलणार नाही। त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण कुठल्याही खुर्चीवर पदावर बसाल तर संविधानाला विसरता कामा नये एवढं सांगायचंय। दादा आपण 4 वेळा नगरसेवक झालात, 4थी वेळा आपण महापौर झालात आणि आपलं आताच बापूंनी सांगितलं की सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती महापौर होतो। हे याच्यासाठी सांगायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तरतूद केली, जो मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकारावर आपण महापौर झालात आणि आणि देवकरताईंनाही पुन्हा एकदा शुभेच्छा देते, आपणालाही शुभेच्छा देते। मी जास्त काय बोलत असेल तर सगळ्यांची माफी पण लागू शकते, कारण आम्हाला एवढंच सांगायचंय की संविधानामुळे जो अधिकार आपला सगळ्यांना मिळाला नाही। ताई तुम्हाला विशेष करून सांगायचंय की अगोदर चूल आणि मूल एवढंच होतं, पण संविधानामुळे आज तुम्ही उपमहापौर झालात। 2017च्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा झेंडा माजी पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख मालक यांनी 49 नगरसेवक निवडून आणले आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा सोलापूर महानगरपालिकेवरती लागला आणि त्याच्यानंतर 3 वर्ष प्रशासन होतं आणि 2025-26 ची निवडणूक झाली आणि मेजॉरिटी म्हणजे 87 नगरसेवक माननीय रोहिणीताई तडवळकर शहराच्या अध्यक्षा, शहराचे पालकमंत्री माननीय जयाभाऊ गोरे साहेब, तिन्ही आमदार म्हणजे पालकमंत्री माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक, देवेंद्र दादा खोटे, सुभाष बापू देशमुख यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 102 नगरसेवक म्हणजे 87 नगरसेवक निवडून आलोय। हे काही चेष्टेचं कारण नाही, याची जाणीव याच्यासाठीच करून द्यायची की 40 ते 45 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, पण ज्यावेळेस देवेंद्र भाऊ महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा सगळीकडेच झालेला आहे, म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे खालून ते वरपर्यंत आपलंच सरकार आहे। त्यामुळे सर्व सामान्य आणि 102 नगरसेवकांना घेऊन आपण सर्व काम कराल ही अपेक्षा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघांना शुभेच्छा देते। धन्यवाद।